हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर कशी आहात तुम्ही? आय होप सगळे ठीक आहात. तिकडे सुद्धा सगळं मस्त आहे आणि आज थोडंसं आभाळ आहे इकडे, म्हणजे ऊन नाही निघालेली. तर माझ्या एका फ्रेंडने मला आंबे दिले. तिच्याकडे खूप आंब्याची झाडं आहेत, म्हणजे एकच आंब्याची झाडं पण खूप सारे आंबे लागले आहेत. तर त्यांनी म्हटलं घेऊन जा. आता थोडी ज्याची ती कोई आहे थोडीशी अशी जठर झालेली आहे, म्हणजे असं बिण्याचा आंबा नाही येतो. तर तो आंबा आणलेला आहे मी, त्यांनी आंबे दिले. तर छान आहे आंबे. आणि आता आंब्याचं मी टाकणार आहे लोणचं. तर हे बघा, मी तुम्हाला दाखवून देते जस्ट. हे बघा, हे बघा, हे बघा, मी आंब्याच्या, तर माझ्या मिस्टरांनी ते आंब्याच्या फोडी वगैरे कापून दिलेल्या आणि त्या फोडी कापून म्हणजे आता ठेवलेल्या आहेत. मी थोडेसे सुकवून घेते. आणि पार्किंगमध्ये मुलं खेळत आहेत. इतका मुलांचा आवाज येतो की मीचसुद्धा इथे घरात राहून डिस्टर्ब होत आहे. तर इथे आता ज्या आंब्या आहेत, बोलायचं काय ते सुद्धा विसरून जाते मुलांच्या आवाजामध्ये. तुम्हालासुद्धा येईलच आवाज, तर इग्नोर करा. आणि सोबतच चला, हे बघा, वातावरण आज छान आहे. म्हणजे जवळपास 11:30 झालेले, तुम्हाला मी दाखवते. 11:30 झालेले आहेत आणि वातावरण छान आहे ना. ते एवढ्या वेळेस एवढी ऊन असते की खिडक्या वगैरे लावून घरामध्ये बसावं लागतं, अशी ऊन असते. तर आता कामं वगैरे आपली सगळी झालेली आहेत. आज आहे गुढीपाडवा. तर गुढीपाडव्याची तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि हाय, नवीन वर्ष तुम्हाला सगळ्यांना भरभराटीचं जाऊ, तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण हो, सोबत माझ्यासुद्धा. आणि त्याचबरोबर चला आता आज बनणार आहे घुगऱ्या. तर बनल्या आहेत, त्या कुकरमध्ये ठेवलेल्या आहेत. त्याच्यासोबत आहे आंब्याची चटणी. आणि आता इथे लोणच्यासाठी म्हणजे फ्रेंडने आंबे दिले, तर ते रात्री मला कळलंच नाही की सकाळी आपल्याला आंब्याची चटणी बनवावं लागेल. तर मी काय केलं, ते पूर्ण आंब्याची फोडून आंब्याच्या फोडी लोणचं बनवायसाठी केल्या. मग आता आणखी मुलाला पाठवलं, जवळच राहते, मी तुम्हाला ते सुद्धा दाखवेल एखाद्या वेळेस ब्लॉगमध्ये. तर तिच्याकडून आणखी आंबे मागितले. तर 2 मंथांनी त्यांनी मला 8 आंबे देऊन दिले, जवळपास 6-7 आंबे देऊन दिले. तर आता त्याचीसुद्धा चटणी बनवलेली आहे. आणि आता आंघोळ करते, आंघोळ व्हायची आहे, आंघोळ करते, मग आणखी हा ब्लॉग कंटिन्यू करते मी तुमच्याबरोबर. तर मी तुम्हाला तर आंब्याची फोडी या सुकवत ठेवलेल्या आहे मी सोबत. आता हे आहेत काकडी, जे जेवल्यावर मी खाईल. तुम्हाला मी टाईम दाखवून देते. बघा, कट टू कट 11:30 झालेले आहेत. बाहेर वातावरण छान आहे, कपडे वगैरे माझे झालेले आहेत, फक्त आंघोळ तिघोळी व्हायची आहे. तर पिऊने आज सगळं स्वच्छ केलं. तर हे बघा, मी तुम्हाला दाखवून देते. इथे आहे घुगऱ्या. आम्ही म्हणजे 2 घरी पाठवायचे आहे मला, तर त्याच्यासाठी म्हणून थोडं जास्तच बनवले आहे. इथे आहे ही आंब्याची चटणी आणि हे टरबूज आहे, जरा कापलेलं आहे, आता खाऊन घेते. तर अशा प्रकारे आहे. तर आता घुगऱ्या जेव्हा काढेल तेव्हा. तर आम्हाला सायंकाळी जायचं होतं कार्यक्रमाला आणि आम्ही पोहोचलो कार्यक्रमाला. तर कार्यक्रम होता थोडं बाहेर, म्हणजे चंद्रपूरला नव्हता, वरोऱ्याला कार्यक्रम होता. तर आम्हाला जाता जाता भरपूर वेळ झालेला. आणि ही आहे जया, जिला तुम्ही ओळखताच, तुम्ही तिला माझ्या ब्लॉगमध्ये भरपूर वेळ बघितलं असेल. आणि त्याचबरोबर हॉल लॉन खूप सुंदर होता. आणि इथे आम्ही जरा उशिराच पोहोचलो, त्याच्यामुळे केक वगैरे कटिंग झालेला होता. तर बर्थडे होता, ते म्हणजे जया माझी मेवणी आहे, मामाची मुलगी, तर तेच तिची मोठी बहीण. तर मोठीवाली मेवणी आहे, तिच्या मुलाचा बड्डे होता. आणि तो इकडे तिकडे खेळत असेल, कारण लहानच आहे, तर त्याच्यामुळे तो काही जागेवर तुम्हाला दिसणार नाही. तर खूप छान प्रकारे सजवलेलं होतं आणि खूप छान कार्यक्रम झाला. पण आम्हाला जरा उशीर झालेला. आणि सोबत तिथे बारीक बारीक पाऊस येत होता, म्हणजे पाऊसही माहीत नाही, वेळेवरच लागलेला. आणि लॉन असल्यामुळे तिथे पूर्ण म्हणजे पाऊस सुरू झाल्यामुळे तुम्हाला समोरचे चेअर्स पूर्ण खाली दिसत असेल. जे जात आहेत, शेवटी आले ते जाऊन तिथे भेटत आहेत. आणि मग लगेचच तिकडे सोबत तिकडे जेवणाला वगैरे इकडे तिकडे जात आहेत. तर इथे आता आमचं सुरू आहे. इथे फोटो म्हणजे केक कट झालेला होता आणि जे आपण बक्षीस वगैरे देतो, तर म्हणजे की जे गिफ्ट देतो, तर ते देणं सुरू होतं. तर आता आम्हीसुद्धा वरती स्टेजवर गेलेलो आहे आणि स्टेजवर जाऊन मग आम्ही सुद्धा गिफ्ट वगैरे दिलं. त्यानंतर ही बघा, ही आहे मोठी वहिनी, ही आहे लहान वहिनी. आणि त्यांचं सगळं देऊन वगैरे झालं. तर मला असं वाटतं, तुम्हाला का बरं वेळ झालेला, आम्हाला वाटतं की तुम्ही लवकर याल. अशा प्रकारे आमचं इथे बोलणं सुरू होतं. तर आता यांनी जेवण वगैरे घेत आहेत आणि आई बघत आहे इकडे तिकडे आपल्याला काय खायचं आहे काय नाही म्हणून, असं त्याचं सुरू आहे. आणि त्याचसोबत मग इथे मिळाली काजल. तर घरचाच कार्यक्रम होता, प्रोग्राम होता, त्याच्यामुळे ही सुद्धा एक मेवणीच आहे. तर ही मस्त म्हणजे सगळ्याच मेवण्या मस्तपैकी तयार होऊन बसल्या होत्या. हे बघा, इथे आम्ही काही पीक घेतले, तर ते तुमच्याबरोबर शेअर करते. खूप छान आले आणि कार्यक्रम सुंदर झाला. काजलसुद्धा खूप सुंदर दिसत होती, जयासुद्धा. आणि ही मामी आहे, म्हणजे दुसरी मामी आहे ही. आणि इथे मग आता वहिनी वगैरे जेवायला बसल्या होत्या. आणि त्याचबरोबर बाकीच्यांचं जेवण झालं होतं. मग नंतर मी पण जेवण करते म्हणून घेतलं. तर सोबत त्यांच्याच बरोबर येऊन मी बसलेली, सोबत माझे मामा आहे साईडनी.
तर त्यांचं जेवण झालेलं होतं. इथे पियू मी जस्ट बसलेली होती, तर मी उभीच होती, म्हणजे मी जेवण घ्यायची होती. पियूने घेतलेलं होतं आणि सोबतच वहिनी वगैरे सगळ्या तर जेवतच होत्या. तर आता मला जेवण घ्यायचं होतं, पण त्याआधी म्हटलं जर आपण व्हिडिओ घेऊन घ्यावा. आणि इथे प्लेट्स वगैरे उचलणारे जे आहेत, तर जेवण झाल्यानंतर काही लोक प्लेट्स तिथे ठेवून देतात, काही उचलून जिथे प्लेट ठेवायचं ट्रे आहे तिथे टाकतात. तर अशा प्रकारे सुरू आहे. आणि इथे मात्र पाऊस, बाहेर तिकडे समोर पाऊस येत होता आणि इथे म्हणजे छान वरतून पॅक असल्यामुळे ते पाऊस नव्हता. ही मोठी वहिनी आहे, हा भाऊ आहे, ही पियू आहे, ही बुंदी आहे. तर इथे काहींचं जेवण झालं, काहींचं सुरू आहे. अशा प्रकारे मस्तपैकी ते कार्यक्रम छान चाललेला आहे आणि कार्यक्रम खरंच सुंदर झाला. तर या कार्यक्रमाबरोबर एक ट्रॅजेडी अशी झाली की त्यानंतर मग आमच्याच दोघांमध्ये थोडंसं वाद झालं. तर त्याच्यामुळे मग मी आता ते गेले घरी, मी गेली माझ्या घरी, अशा प्रकारे झालेलं. तर ते तुम्हाला समोरच्या ब्लॉगमध्ये दिसेलही. आणि इथे मस्तपैकी सेलिब्रेशन सुरू आहे. तर हा लॉन आहे, आराध्या लॉन म्हणून, आणि खरंच खूप सुंदर लॉन आहे, छान मोठा आहे, स्पेशियस आहे, सुंदर आहे. तर इथे बघा ही जया आहे, जया मस्त नाचत आहे. ही भाऊ आहे आणि ती त्यांची मुलगी आहे त्या भाऊंची. तर जयाने केलेला आता म्हणजे डान्स तिथे DJ तर लागूनच होता आणि परमिशन 10पर्यंतच होती, कारण आता तसंही हे सुरू असल्यामुळे तर परमिशन तशी उशिराच आहे. हे लहान मामा आहेत आणि जया म्हणजे सगळ्यांचाच लुक छान आहे. सगळ्याच जणी म्हणजे चारही बहिणींनी, त्यांनी 4 कशा 5ही बहिणींनी त्यांनी मस्तपैकी छान साड्या वेअर केल्या होत्या आणि खूप सुंदर दिसत होता. मला वेळ झाल्यामुळे मी जस्ट सलवारच लावून होते आणि इथे DJचा आवाज एवढा वाढला आणि डान्स करणाऱ्याची संख्यासुद्धा हळूहळू वाढत होती. तरी पण मी म्हणजे उशिराच गेल्यामुळे मला थोडासा लेटेस्ट डान्स मिळाला, पण मात्र खूप जोरजोरात आणि खूप मस्तपैकी डान्स होता. आणि ऑब्व्हियसली गाणं असल्यामुळे मला इथे व्हॉइस ओव्हर करावं लागत आहे आणि त्यासोबत मी इथे आता गाण्याने थोडंसं अगदी म्युझिक टाकणार आहे, तेव्हा थोडीशी आपल्याला मजा येईल. एक करून सगळ्या बहिणी आल्या. तर हे भाऊ आहे, त्यांच्या मिसेस आहेत, जे ब्लॅक तुम्हाला लाछा वगैरे लावून दिसत आहेत, त्या ब्लॅक अँड व्हाईट. तर अशा प्रकारे मस्त सगळ्यांनी माहोल केला. तर जरा मी थोडंसं तुम्हाला दाखवून देते. तर अशा प्रकारे आमचं तिथे मस्तपैकी सगळ्यांनी डान्स वगैरे केला. पियू बघत होती पण तिने काय केलं नाही. बाकी ते आमचे काही फोटोज आहेत, बाबूचे, आयूचे, पियूचे, माझे, भाऊचे, म्हणजे सगळ्यांचे जे आमच्यासोबत होते त्यांचे सगळ्यांचे पिक आहेत तिथे, जे मला वाटले टाकूशा तर मी टाकलेले आहेत. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तर नक्की सांगा. आवडेल तर लाईक, सबस्क्राईब सोबत शेअर करायला विसरू नका. आणि असेच माझे छान छान ब्लॉग येत राहील तर तुम्ही नक्की बघा. ही आमची फुल फॅमिली आहे. तर बाय फ्रेंड्स, भेटू आपण अशा छानशा आणखी ब्लॉगमध्ये. तर बाय.